मराठी क्लास 4 लेसन नंबर 1 एक दिवस पावसाचा यानी एक दिन बारिश का। आई आई पाऊस बघ ना किती छान पडतो आहे, खिडकीतून बाहेर बघत रोशन म्हणाला। इस लड़के का नाम रोशन है और उसने खिड़की से अपनी मम्मी को आवाज़ दी और बोला, मम्मी देखो ना कितनी अच्छी बारिश हो रही है। आई कामात व्यस्त होती, व्यस्त यानी बिझी होती। पाऊस पडत होता, त्यात रविवारची सुट्टी। सर्वजण घरी असल्याने आईला सर्वांनी आपापल्या आवडीचे पदार्थ करायला सांगितले होते। उसकी मम्मी बिजी थी काम में और बारिश हो रही थी और उस दिन संडे था, रविवार था और छुट्टी होने की वजह से घर में थे सारे लोग और सब लोगों ने अपने अपनी मनपसंद का कुछ व्यंजन बनाने के लिए रोशन की मम्मी को बोला था। जेवणाचा मस्त बेत आखला होता। बेत यानी मेनू किया था या फिर प्लान बनाया था। बेत का मतलब प्लान भी होता है। सर्व एकत्र पोटभर जेवले। बाहेरच्या थंड वातावरणामुळे व पोट भरले असल्यामुळे सर्वांचा दुपारी डोळा लागला। सब लोगों ने पेट भर के खाना खाया क्योंकि उनकी मनपसंद के व्यंजन बने हुए थे। बाहर ठंडी ठंडी हवा चल रही थी और उसकी वजह से और पेट पूरा खचाखची भरने की वजह से दोपहर को सबको नींद आ गई। डोळा लागला मतलब नींद आ गई उनको। रोशनला मात्र झोप येत नव्हती। तो खिडकीतून बाहेर पाऊस बघत बसला होता। खिडकीतून बाहेर बघताना म्याव म्याव आवाजाने त्याचे लक्ष वेधून घेतले। सब लोग सो गए थे खाना खा के, मगर रोशन को नींद नहीं आ रही थी। वो बारिश देखते ही बैठा था और खिड़की से बाहर देखते हुए उसे म्याव म्याव का आवाज़ आया और उसका ध्यान उसकी तरफ चला गया। आवाज़ाच्या दिशेने तो बघू लागला। जिस तरफ से आवाज़ आ रहा था उस तरफ वो देखने लगा, उस दिशा में वो देखने लगा। एक मांजराचे गोंडस पिल्लू एका पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात पडले होते। बिल्ली का एक छोटा सा बच्चा पानी से भरे हुए खड्डे में गिर गया था। ते पोहून बाहेर येण्यासाठी धडपडत होते। रोशनला ते बघून राहवले नाही। आपण त्याला बाहेर काढले पाहिजे, पण काय करावे? वो जो छोटा बच्चा था बिल्ली का, वो बाहर आने की कोशिश कर रहा था और वो देखते हुए रोशन को रहा नहीं गया और वो सोचने लगा कि इसे बाहर कैसे निकालूं मैं। लहान गया रोशनला काही सुचेना, कुछ भी आयडिया उसे नहीं आ रहा था। त्याने जाऊन आईला उठवण्याचा प्रयत्न केला, पण थकून झोपलेली आई त्याला झोपू दे रे बाळा जरा असे म्हणाली व परत झोपी गेली। उसने अपनी मम्मी को उठाने की कोशिश की, मगर उसकी मम्मी ने बोला, सोने दो मुझे थोड़ा सा बेटा, बोल के वो फिर से सो गई क्योंकि वो थक चुकी थी काम करके। आता काय करावे त्याला कळेना। अब क्या करूं उसे कुछ समझ नहीं आ रहा था। त्याने मनाशी काही ठरवले व तो छत्री घेऊन घराबाहेर पडला। त्या मांजरीच्या पिल्लाजवळ पोहोचला, पण त्याला एकट्याला पिल्लाला बाहेर काढणे शक्य नव्हते। उसने अपने मन में कुछ ठाना, कुछ डिसाइड किया और वो छतरी लेके निकल गया और वो बिल्ली के बच्चे की तरफ गया, मगर उसे लगा कि वो अकेले उसे नहीं निकाल पाएगा। तेवढ्यात त्याला रस्त्याने एक मोठा मुलगा येताना दिसला। रोशनने त्याला विनंती केली व त्या पिल्लास बाहेर काढले। तभी उससे बड़े उम्र का लड़का आते हुए दिखा और उसकी मदद से उसने उस बिल्ली के बच्चे को बाहर निकाला। उसे रिक्वेस्ट की, विनंती के लिए मतलब रिक्वेस्ट की और दोनों ने मिलकर उसे बाहर निकाला। पिल्लाला घेऊन रोशन घरी आला। मांजराच्या पिल्लाचा आवाज़ ऐकून आई बाहर आली। वो बिल्ली के बच्चे को लेके घर आ गया और उसकी आवाज़ सुन के उसकी मम्मी बाहर आ गई। कुठून रे आणलेस हे पिल्लू आणि तू किती भिजलायस? जा आधी अंग पुसून घे व कपडे बदल, कशाला घरात आणलेस त्या पिल्लाला? आईने विचारले। मम्मी के प्रश्नों की बौछार चालू हो गई। उसने पूछा कि कहाँ से लाया और तुम कितने भीग गए हो और क्यों लाया इस बच्चे को? हाँ, तो रोशन म्हणाला, अगं आई, ते खड्ड्यात पडले होते, त्यात एवढा बाहेर पाऊस आहे,
थंडीने त्याला काही झाले असते तर, आणि माझी काळजी घ्यायला तू आहेस, पण त्याची काळजी कोण घेणार? तो रोशन ने अपनी मम्मी को बोला कि देखो मम्मी, वो तो एक खड्डे में गिर गया था बेचारा, बाहर इतनी ठंड है, बारिश हो रही है, वो कहाँ जाएगा बताओ? मेरा ध्यान रखने के लिए तुम हो, मगर उसका ध्यान कोण रखेगा? हे ऐकल्यावर आईच्या डोळ्यात पाणी आले. तिने रोशनला जवळ घेतले व म्हणाली, शाबास बाळा, जो संकटकाळी दूसऱ्याची मदत करतो तोच खरा माणूस असतो. तो ये सुन के उसकी मम्मी की आंखों में आंसू आ गए और उसने कहा कि शाबाश बेटा, जो संकट के समय पे यानी परेशानी के वक्त पे दूसरों की मदद करता है वही सच्चा इंसान होता है. जो संकटकाळी दुसऱ्यांची मदत करतो तोच खरा माणूस असतो. नवीन शब्दांची ओळख: बेत, विनंती, संकट, काळजी, गोंडस. शब्दार्थ: व्यस्त यानी गुंग, पाऊस, पर्जन्य, रेन. अंग, शरीर, बॉडी. थकणे, दमणे, टायर्ड. झोप, निद्रा, स्लीप. वातावरण, पृथ्वीच्या भोवतालचे वायूचे आवरण, क्लायमेट. पोहणे, तरणे. तरण्याच्या ऐवजी तरंगणे म्हणू शकतो का? स्विमिंग. शाबासकी, वाहवा, टू प्रेज समवन, वाक्प्रचार. डोळा लागणे, झोप लागणे. धडपड करणे, प्रयत्न करणे. विनंती करणे, आर्जव करणे. शाबासकी देणे, कौतुक करणे. बेत आखणे, योजना आखणे. डोळ्यात पाणी येणे, रडू येणे. विरुद्धार्थी शब्द: थंड, गरम, कोल्ड, हॉट. आधी, नंतर, बिफोर, आफ्टर. खरा, खोटा, ट्रू, फॉल्स. विनंती, आज्ञा, रिक्वेस्ट, ऑर्डर. मोठा, छोटा, बिग, स्मॉल. शक्य, अशक्य, पॉसिबल, इम्पॉसिबल. स्वाभ्यास. एका वाक्यात उत्तरे लिहा. घरातील सर्वांना सुट्टी का होती? रविवार असल्यामुळे घरातील सर्वांना सुट्टी होती. आईला सर्वांनी काय सांगितले? आईला सर्वांनी आवडीचे पदार्थ करायला सांगितले. रोशनला कोणता आवाज ऐकू आला? रोशनला म्याव म्याव असा आवाज ऐकू आला. पिल्लू कशासाठी धडपडत होते? पिल्लू खड्ड्यातील पाण्यातून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. रोशनने पिल्लाला वाचवण्यासाठी कोणाची मदत घेतली? रोशनने पिल्लाला वाचवण्यासाठी एका मोठ्या मुलाची मदत घेतली. आईने रोशनला शाबासकी देऊन काय सांगितले? आईने रोशनला शाबासकी देऊन सांगितले की जो संकटकाळी दुसऱ्याची मदत करतो तोच खरा माणूस असतो. कोण कोणास म्हणाले? झोपू दे रे बाळा जरा. कोण म्हणाले? आई म्हणाली. कुणास? रोशनला. अगं आई, ते खड्ड्यात पडले होते. कोण म्हणाले? रोशन. कोणास म्हणाले? आईला. कुठून रे आणलेस हे पिल्लू? कोण म्हणाले? आई. कोणास म्हणाली आई? रोशनला. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. रोशनला खिडकीतून बाहेर कोणते दृश्य दिसले? रोशनला खिडकीतून बाहेर बघत असताना दिसले की पाण्याने भरलेल्या एका मोठ्या खड्ड्यातून मांजराचे पिल्लू बाहेर येण्यासाठी धडपडत होते. दृश्य म्हणजे सीन. रोशनने पिल्लाला कसे वाचवले? रोशनने रस्त्याने जाणाऱ्या एका मोठ्या मुलाला विनंती केली व मांजराच्या पिल्लाला खड्ड्यातून बाहेर काढले. आईला रोशनचे कौतुक का वाटले? कारण रोशनने संकटकाळी त्या पिल्लाची मदत केली आणि जो संकटकाळी दुसऱ्यांची मदत करतो तोच खरा माणूस असतो. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. यहाँ पे सारे शब्द दिए गए हैं, आप उससे अपने वाक्य बना सकते हैं उस शब्द को यूज़ करके. आसान है, आप कोई भी आपके मन से वाक्य बना सकते हैं. मैंने ये मेरी तरफ से बनाए हुए हैं. कुछ अगर आंसर्स में डिफरेंस लग रहा हो तो आपके टीचर ने जो भी दिया हो वैसा आप करिएगा. समानार्थी शब्द लिहा यानी सिमिलर अर्थ वाले, सिनोनिमस वर्ड्स. सुट्टी, रजा. पाणी, जल किंवा नीर पण म्हणतात, जीवन पण म्हणतात. घर, सदन किंवा गृह. डोळा, नयन, नेत्र. रस्ता, वाट किंवा मार्ग. आई, माता, जननी. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य बनवा. शब्द बनवा नसेल, इथे वाक्य बनवा असेल. कदाचित ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. संकटकाळी, वातावरण, रविवार आणि घराबाहेर.
ह्या सगळ्यांपासून मी एक अर्थपूर्ण वाक्य बनवलं आहे. जसं इथे वाक्यात उपयोग करायचा होता तसंच मी इथं पण वाक्य बनवलं आहे. हे तुम्ही तुमच्या टीचरकडून पण चेक करू शकता. इसी के साथ ही मराठी का ये चैप्टर यहाँ पे ख़त्म होता है. अगर प्रेरणास प्लैनेट को सब्सक्राइब ना किया हो तो ज़रूर कर देना. वीडियो को लाइक करना मत भूलना. और मेरा और एक चैनल है टेस्ट द लाइफ विद प्रेरकुल, जहाँ पे मैं टिफ़िन आइडियाज़, व्लॉग्स वगैरह शेयर करती हूँ. आप उसे भी सब्सक्राइब करेंगे तो मुझे बहुत ज़्यादा खुशी होगी. लिंक डिस्क्रिप्शन में है. बाय बाय, मिलती हूँ.